हे बघा, चला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो स्वामी विवेकानंदांची. स्वामी विवेकानंद आहे ना, लहान होते, त्यांचे नाव नरेंद्र होते. ज्यावेळेस आहे ना, स्वामी विवेकानंद एका मंदिरामध्ये ना बिना वाजत बसले होते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पेपर होता. तर ते त्यांच्या गुरुजींनी बघितलं आणि ते तिथे गेले आणि स्वामी विवेकानंदांना बोलले की नरेंद्र, उद्या जेव्हा पेपर आहे तू इथं काय बिना वाजत बसलेला आहे. तर स्वामी विवेकानंद एकदम शांत झाले आणि शांत होऊन त्यांनी उत्तर दिलं त्यांच्या गुरुजींना की गुरुजी, उद्या माझा पेपर येतो, मी आज काय करतोय त्याचा नाहीये, तर मी पूर्ण वर्षभर काय केलंय, किती अभ्यास केलाय त्याचा माझा उद्या पेपर आहे, असं स्वामी विवेकानंद बोलले. तसंच आहे, आपला पेपर 6 महिन्यांनी, आपली स्पर्धा परीक्षेचे पेपर 6 महिन्यांनी येणार आहे, तर आपला पेपर 6 महिन्याच्या अगोदर ते 1 दिवस अगोदर आपण काय करतोय त्याचा पेपर नाहीये. आपण आजपासून पुढचे 6 महिन्यापर्यंत काय करणार आहे ना, तर त्याचा तो पेपर राहणार आहे. तर त्याच्यामुळे ना एक एक दिवस महत्वाचे, सातत्य महत्वाचं आहे. आजपासून एकही दिवस कंटिन्यू गॅप न पडता अभ्यास करा आणि रेग्युलर क्लासला.